मुंबई दरड-प्रवण क्षेत्र मुक्त करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे आणि त्या दिशेने काम करायला सुरुवातही झाली अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। घाटकोपर परिसरातल्या असलफा इथल्या हनुमान टेकडी परिसरामध्ये दरडी असलेल्या भागामध्ये सुरक्षा जाळी बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय, त्याची पाहणी त्यांनी केली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या पद्धतीचं काम पहिल्यांदाच मुंबईमध्ये होत आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती ज्याप्रमाणे सेफ्टी नेट अर्थात सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवरती मुंबईतल्या दरड अपघात भागामध्ये काम सुरू करण्यात आलंय। यासाठी मुंबईतल्या सुमारे 31 ठिकाणं शोधून त्या ठिकाणी हे काम युद्ध पातळीवरती हाती घेण्यात आलंय। धोकादायक ठिकाणांच्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू आहे। या भागातल्या नागरिकांचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्यावरती मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार काम करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईतल्या धोकादायक इमारतींचाही सर्वे सुरू आहे आणि लवकरच त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। अति धोकादायक मुंबईमध्ये 31 साइड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दरडी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते, हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल। आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाइड फ्री मुंबई करायची।